चोपडा उपजिल्हा रुग्णालयाची 108 नंबरची रुग्णवाहिका रात्री उपजिल्हा रुग्णालयामध्ये उभी असताना पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान पेटत असल्याचं कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानं तात्काळ नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाकडे धाव घेऊन अग्निशमन विभागाला पाचारण केलं। अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी यांनी 108 रुग्णवाहिकेला लागलेली आग आटोक्यात आणली आहे, परंतु या आगीमध्ये 108 नंबरच्या रुग्णवाहिका संपूर्णपणे जळून खाक झाली आहे। या घटनेसंदर्भात पोलिसांकडे नोंद केली आहे आणि सदरील घटना कशामुळे झाली तपासानंतर पुढे येईल असं अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं आहे। दादा, उपजिल्हा रुग्णालयात 108 रुग्णवाहिका हिला आग लागली आहे। ती आग विझवण्यासाठी आपण गेले होते। काय परिस्थिती आपल्याला कसं कळालं आणि किती वाजेची घटना आहे? ते 4:20 ते आले, त्यांनी आम्हाला कळवलं। आम्ही उपजिल्हा रुग्णालय इथे गेले आणि 108 गाडीला ॲम्ब्युलन्सला आग लागलेली होती। आमचे फायर कर्मचारी तिथे जाऊन आग आटोपण्यात आणली। पूर्ण ती रुग्णवाहिका जळाली आहे का? हो, पूर्ण जळालेली होती, ते आटोपण्यात आणली। काही कारण सांगितलं होतं का त्यांनी कशामुळे लागलं? नाही, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। ओके, काय नाव आहे आपलं? माझं नाव उमेश कापरे, अग्निशमन विभाग प्रमुख। आपल्याबरोबर कोण कोण होतं कर्मचारी? संदीप कोळी, राकेश सोनवणे, गणेश पाटील आणि वसंत सपकाळे, हे 4 लोक होते। ओके।